साप्ताहिक समाचारचे संपादक तहसीन शाह यांनी खामगाव नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांना निवेदन देऊन खामगाव शहराला मुबलक पाणी पुरवठा करणारी नवीन पाईपलाईन लवकरात लवकर सुरू करावी, तसेच शौकत कॉलनी भागात पाणी पुरवठा करण्याच्या मागणीचे निवेदन दिले। या निवेदनात त्यांनी सांगितले की आम्ही शौकत कॉलनी निवासी आपल्याला विनंतीपूर्वक अर्ज करतो की शहरवासियांना नियमित पाणी मिळावे, म्हणून अनेक वर्षापूर्वी शिरला नेमाणे येथील धरणातून खामगाव शहराला पाणी पुरवठा करण्याकरिता पाईपलाईन मंजूर करण्यात आली होती व त्याचे काम अजूनही सुरूच आहे। शहरातील अनेक भागात 15 दिवसाआड पाणी पुरवठा होतो व त्यातही अनेक अडचणी येतात। त्यामुळे काही भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही, तरी शहरातील पाणी समस्या दूर करावी। त्याचप्रमाणे शौकत कॉलनी परिसरात अनेक वर्षापासून नगर परिषदेच्या वतीने पाईपलाईन टाकण्यात आलेली असताना सुद्धा पाणी पुरवठा केला जात नाही। विशेष म्हणजे नवीन आणि जुनी अशा दोन्ही पाईपलाईन असताना सुद्धा या भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही। पण दरवर्षी नगर परिषदेकडून पाणीपट्टी कर मात्र नियमितपणे नागरिकांकडून वसूल केला जातो। कर भरूनही पाणी मिळत नसल्यामुळे या गोष्टींची सर्वात मोठी खंत सर्व नागरिकांना आहे। लवकरात लवकर नवीन पाईपलाईनद्वारे संपूर्ण खामगाव शहरातील नागरिकांना नियमित आणि भरपूर पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। या निवेदनावर तहसीन शाह, हफीज खान, सय्यद इम्रान तुफैल, शेख जावेद, मुन्ना शाह आदींचे हस्ताक्षर आहे। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।